आणि आता म्हणतात इथून तुम्हाला वाट नाही. हो का आमच्या गाड्या जाऊ देणार, बंडे जाऊ देणार, जिथल्या तिथं आमचा माल हो का देता नाही. जर काही येतच म्हणतात हां ते येऊन ते रानं मोजून गेले. हे आपलं समजा हे सर्व नंबर मोजले, त्याची फी भरली आम्ही, याला राजीच नाही तो. मांगाची हो इकडून जाऊ नका, कोळ्याची हो इकडून जाऊ नका, तुम्हाला रस्ता इकडून आहे का. आम्ही मागासवर्गीय असल्यापेक्षा मानसिक त्रास देते ते तहसीलची माणसं येतो येतो म्हणतात आणि येतच नाहीत साहेब. मारामारी झाली, पोऱ्याचे सणग गेले, पोत गेली, ह्या पूरच्या झिंजा लुचल्या, त्याच्या ट्रॅक्टर आडीव काय आडीव, कसल्या बी वकट्या घाण शिव्या दे. असलं कुठं राहते का माय त्रासाचं कुठं. उगं काय गावामध्ये शेत मिळणार म्हणून इकडे येऊन बसलं तर इकडं असला उबळवार आहे. मागासवर्गीय असल्यामुळे, आदिवासी असल्यामुळे आम्हाला कुठलाच न्याय भेटा नाही आता साहेब. आम्ही आता प्रशासनाने दखल घेतली ठीक नसता आम्ही लेकरा बाळासहित आत्मदहन करणारा साहेब. नामदेव येरनाळे आहे ना आमचा आणि मुलगा राम येरनाळे. आम्हा आई वडिलाला आणि आम्हाला मारहाण केले, ट्रॅक्टर आणलेत, शेतात जाऊ दिना गेलेत आणि भर ह्याच्यामधून मालाची इथं पोती आहेत. आम्ही सांगा कुठून जावं ते, आम्हाला काय नाही वाटायची गरज आहे. हॅलो 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 हां बोला. हा ते आम्हाला मोबाईलतर्फे वाटाची काही तक्रारी चकून मिटत्याचा म्हणून आम्ही ऐकलंय. त्याच्यामुळं तुम्ही काय आम्हाला या रस्त्याच्या सुविधा करून देचाल का. आणि हो का आज 10-15 वर्षापासून आम्हाला वाटाचे अर्ज दिला तहसीलला, ती मनावर घेत नाही तर काही नाही. हॅलो हॅलो कोण बोलता तुम्ही, तुमचं नाव सांगा मला पूर्ण. विराजी मारुती जगतवाड, कुठून बोलता तुम्ही. कुमटा बुद्रुक. बर बर बर. रस्त्याची अडचण आहे का. हा अडचण आहे का, शिव जवळ 33 फुटाचे आहे, तर ते शेतकरी आम्हाला आजाबाद जाऊ देणार. पावसाळ्याचं याचं आमचे माल इथे कोयजून गेल्यात, बघा येऊन तुम्ही जाग्यावर. बर हा मग त्यानंतर हे आमची घ्या शिकायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कोणतं गाव म्हटलं तुमचं. आमचं गाव बुद्रुक कुमटा. बरं बरं बरं. कुमठा बुद्रुकला यावं लागेल का. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी त्यांचा पिराजी मारुती जगतवाडे यांचा मुलगा चिरंजीव बोलतोय. आमच्या शेताचा प्रश्न आहे, म्हणजे रस्त्याचा 33 फुटाचे शिव शेतकऱ्यांना अतिक्रमण केलेले आहे इथं. बर किती दिवसापासून केली आहे. हे बऱ्याच दिवसापासून केली आहे. प्रशासनाला आम्ही बऱ्याच दिवसापासून दखल दिली आहे. प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही 388 392 सर्वे नंबर मोजून घेतला, स्वतः फी भरून घेतला, सगळं ते प्रशासन दखल घेत नाही. आजची तारीख होती ते प्रशासन याला टाळटाळ करत आहे असं. बर बर बरं. कसं यायला पाहिजे तुमच्या गावाकडे. साहेब आता तुम्ही शिरूरहून डायरेक्ट वायगा पाटी यायचं, वायगा पाटीहून कुमटा रोड म्हणजे मोरत रोड फाट्याला आलं की आम्ही तिथे थांबतात रोडला. तिथून आल्यानंतर कॉल करा, लगेच तुम्हाला शेताकडे घेऊन येतात. ठीक ठीक आहे ठीक आहे. येतो येतो. ठीक आहे ओके. मंडळी सध्या आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील कुमठा या गावाच्या शेत शिवारामध्ये मी आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून त्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली आहे. मग या घटनेची दखल म्हणून आता मी आलो आहे कुमठा या गावच्या शेत शिवारामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे पाठीमागे बसलेले शेतकरी आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी इथंच त्यांचं घर देखील केलेलं आहे. अनेक वर्षापासून त्यांचा शेतीमाल जो आहे शेतामधून गावामध्ये नेण्यासाठी त्यांना रस्ता मिळाला नाही, म्हणून 3 ते 4 वर्षाचं त्यांचं पीकसुद्धा याच ठिकाणी नासधूस झालेलं आहे. परंतु नेमका हा रस्ता कुणी अडवला, कोणत्या कारणासाठी अडवला आणि नेमकं त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊन मी इथल्या जिल्हा प्रशासनाच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही बघत असाल की मागच्या अनेक दिवसापासून आम्ही अशा व्यथित झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत जिल्हा प्रशासनाच्या दरबारी मांडतो आणि अशा शोषित, वंचित आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथाला
न्याय देण्याचं काम आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत असतो. हे 2 शेतकरी माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यांचा मी परिचय अगोदर तुमच्यासमोर मांडणार आहे आणि नेमकी काय समस्या आहे हे सुद्धा मी त्यांचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा, काय नाव आहे तुमचं? पिराजी मारुती जगतवाड. बरं, तुमचं नाव काय? ज्ञानोबा पिराजी चौगरे. बरं, हे तोगरे मामा आहेत आणि हे जगतवाड मामा. आणि या दोघांनी मला फोनद्वारे सांगितलं की बऱ्याच दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून आमच्या शेताला जाण्यासाठी रस्ता नाही आहे, म्हणून ही समस्या या आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून ते सांगणार आहेत. किती वर्षापूर्वी घेतलं होतं शेत? 25 वर्ष झाले. बरं 25 वर्ष झाले बघा. बरं, मग शेत घेत होतलं तुम्ही त्यावेळेस तुम्हाला रस्ता होता का? नाही. मग? असं कुठून बी गेला जेव्हा मोकळं होतं कुठून गेला बरं. जिकडून मोकळा. बरं. आता हे शेतकऱ्यांचे आहे, ह्या शेतकऱ्यांना आम्ही जाता तिकडून जाताल म्हणले. हां, असं झालं बघा. बरं, किती एकर घेतली शेती 25 वर्षापूर्वी? 3-3.25 एकर आहे. बरं, 3.25 एकर शेती तुम्ही घेतली. तुम्ही किती घेतली शेती? आम्ही 3 एकर घेतलं तो साहेब आणि पुन्हा 2 एकर घेतली. बरं 5 एकर जे आहे. आणि जिथून जाता आम्ही तिथूनच तुम्ही बी चालचाल म्हणून आम्हाला तिनं जाऊ दिले 5 वर्ष आणि पुन्हा रस्ता बंद केले आमचा. असं आहे का? म्हणजे ज्या ठिकाणाहून रस्ता आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीचा वहिवाटीप्रमाणे जो रस्ता होता त्या रस्त्यानं तुम्ही इतके दिवस वावरलो, परंतु आता त्या रस्त्यानं तुम्हाला येऊ देत नाहीत. येऊ दे ना. आता त्यानं ज्या ठिकाणी बोलले ह्या रस्त्यानं चला आमच्या मागं म्हणजे, आणि आता म्हणतात इथून तुम्हाला वाट नाही. हो का, आमच्या गाड्या जाऊ देणार, बंडे जाऊ देणार, जिथल्या तिथं आमचा माल हो का शेतानं आहे. आज एक येऊ लागल्या टिकोरं घेऊन धोंडे घेऊन आणि म्हणतात इथून नाही तुम्हाला रस्ता, जाऊ वाटेल तिथून जावा, आम्हाला गरज आहे. आम्हाला काय माहिती आहे तुमचा रस्ता इथं नाही म्हणून लिहून आहे का कागदावर. असा त्रास ट्रॅक्टर येऊ देणार, गाडी येऊ देणार, काही नाही साहेब. असं झाले. कोण आहेत शेतकरी ते त्यांची नावं तुम्हाला सांगता येतील? मधुकर मोरतळे, मधुकर गंगाधर मोरतळे यांचे, आणि पुन्हा वरी येरनाळे संजू नामदेव. बर असे. बरं, मग आम्हाला रस्ता नाही म्हणून तुम्ही इथल्या स्थानिक प्रशासनाला लेखी निवेदनामार्फत कधी कळवलंय का? आम्ही तहसीलला जाऊन आलो साहेब, आणि अशाला असं आम्हाला अडचण रस्त्याची आहे साहेब. तर तिनं आमची शिकायत आम्ही 4-5 वर्षापासून जाता, पण तिने आलो फलाण्या दिवशी येता अशा तारखी त्याचं आणि याला तयारच राहायचं. बघू शकता तुम्ही, लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, तुम्ही कलेक्टर म्हणून जिल्ह्याचं काम पाहता. मागच्या 4 ते 5 वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांनी चक्रा मारून आता ते बेजार झालेले आहेत. मात्र त्यांच्या निवेदनाची, त्यांच्या मागणीची आजपर्यंत दखल घेण्यात आली नाही असं देखील म्हणत आहेत. तुम्ही किती दिवसापासून मागणी केली आहे? 5 वर्षापासून. बरं, 5 काय म्हटले तुम्हाला तहसीलदार? तहसीलदार काही येतच म्हणतात. हां, ते येऊन ते रानं मोजून गेले. हे आपलं समजा हे सर्व नंबर मोजले, त्याची फी भरली आम्ही. यायला राजीच नाही तेव्हा. आता हे पोते वगैरे काय हे बारदाना काढून ठेवलाय, कशासाठी आणला होता? हे सोयाबीन भरलं होतं, कुजून गेलो 2 वर्षाखाली. 2 वर्षापूर्वी या शेतकऱ्यांवरती अशी वेळ आलेली आहे की शेतामध्ये पिकलेलं सोयाबीन त्यांना बाजारामध्ये सुद्धा घेऊन जाता आलं नाही. त्याचं कारण काय? तर शेताला येण्यासाठी रस्ता नाही, गाडी शेतामध्ये येऊ शकत नाही. अखेर ते सोयाबीन शेतातल्या घरीच पूर्णपणे मातीमोल झालं आहे. हे तुम्ही बाजूला बघताय, बारदाना आणि सोयाबीन. मग आता इथून पुढे काय मागायचं आहे शासनाकडं? आम्ही जिथून रस्ता शिवणं तर काढून द्या आम्हाला. हो का, इकडे काय भरलं थोडा आणि असं जाऊ देतो म्हणजे त्या दोघांना, आणि असं जावा शिवला निघा. आता इतका भरला 100-200-300 फूट, त्याच्या पुढे आणि की जाऊ देना गेल्या असं झाले. किती वर्षापासून आहोत शेतात?
388 392 या सामायिक बांधानं नकाशावरती रस्ता असून देखील मानसिक त्रास देत आहे आणि अडवणूक करत आहे. आणि जायचं म्हणलं तर का नाही, आता ते शिवरस्ता आहे, हे नंबर बांध आहे इथे 391 पलीकडे आहे नंबर बांध. तिथे त्याला पण रस्ता लागणार आहे, इकडल्या बाजूच्या शेतकऱ्याला रस्ता लागणार आहे आणि आम्हाला पण रस्ता लागणार आहे. 388 आणि 392 ही इथून सामायिक बांध आहे आणि या सामायिक बांधानं देखील जायला आम्हाला मानसिक त्रास देत आहे साहेब. आणि जायचं म्हणलं तर का नाही, आता इथं जवळच थोड्या अंतरावर शिवरस्ता आहे आणि शिवरस्ता असल्यामुळं तहसीलदार साहेबांना कुठे देखील रवलेले आहेत. शिवाला देखील जाता येऊ नये म्हणून त्यांना काय करतात, मध्ये येऊ देत नाहीत, मानसिक त्रास देतात. ट्रॅक्टर आले की अडवणूक करते. त्याच्यानंतर बाह्य पोरं येऊन पोरं आले की आमच्या बायाला शिवीगाळ करतात. त्याच्यानंतर इकडे शिवाला हे करतात. आम्हाला सर्व नंबर आमचा एक असं न्यूज दिला साहेब. आम्हाला लय मानसिक त्रास आहे सर्व नंबर एक आहे. संजय नामदेव येराळे, ज्ञानोबा पिराजी चौगरे आणि आम्हाला येऊ दे ना, त्याचा आमचा सर्व नंबर एक आहे. आणि आम्हाला मारामारी केले महाग, मध्ये दात पाडले गावात, मारले मला नेऊन पंचायतला निघून पंचायतीने मारले मला साहेब. दारू गावात पाजून माणसानं ज्ञानोबा पिराजी तोगरे यांना मारले आणि ह्यांच्या मुलाला पण मारले आणि मला शिवीगाळ केले. त्याच्यानंतर आईवडिलाला देखील शिवीगाळ केली साहेब. तेव्हा इथं फुट उचलून टाकलेला आहे. इथं संजय नांदेड फुट उचलून टाकले. शिवाचा फुट इथं वावरात आला होता तर इथं फुट उचलून टाकलेला आहे. तिथे पुढे एक आहे तेव्हा तिथं शिव इथं मध्ये एक आहे, त्याच्या वरी एक आहे. हे शिवरस्ता आहे साहेब. 33 फुटाची शिव आहे. अतिक्रमण केलेले आहे ते सगळं. शिवरस्ता वाही करतात, खातेत आणि जाऊ देत नाहीत, आम्हाला मानसिक त्रास देतात. आणि आम्ही मागासवर्गीय अशा लय म्हणतात, कोळ्याची हो इकडून जायचं नाही, मागाची जातीवादी शिवा करतात साहेब, मानसिक त्रास देतात. कोणता रस्ता आहे शिवरस्ता? नाव काय आहे शिवरस्त्याचं? ते कुमटा बरं, इकडून कुठे आला? इकडून वरून बाबा रोड बरं. आणि इकडे कुठे चाललाय? हे झाला इकडे लाळी बरं लाळी कुमटा. बरं. बाबळदरा ते लाळी कुमठा हे शिवरस्ता आहे, बरोबर? आणि या शिवरस्त्यासाठी तुमची मागणी आहे? शिवरस्त्यासाठी मागणी. बरं बरं बरं. 33 फुटाचा शिवरस्ता असून इथं अतिक्रमण पुऱ्या शेतकऱ्यांना केलं, पुरं वाहून इथभर बी ठेवली नाही शिवसाहेब. 33 फुटाची शिव आहे नकाशावरती. ऐका 2023 ला. त्याच्यानंतर 2020 ला दाखल केलेला होता अर्ज, ते पण आहे. असं बघा तुमचे काम जास्त काहीच आहे, ते पण आहे. कापूस घालायचा वाण येईना झाले कुठून बी. आता याचं वाण तर येईच ना झाले जेव्हा अडकून बसले. कुजून गेले ते, कुजून गेले ते भेटलेला. शिवाय तिथं अडवलंय आम्हाला. नंबर धरून दाखवतात. मध्ये हे बघ त्या दोघांना भरा म्हणले, आम्ही भरलोय पाहिजे तीच कमडा मोरून. याच शेतकऱ्यांचे हे चिरंजीव आहेत. यांनी सुद्धा मला फोनद्वारे माहिती दिली. नेमकी काय यांच्यासोबत समस्या सुरू आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काय नेमकी आता सध्या तुमची काय तक्रार आहे तहसीलकडे?
साहेब आम्ही बऱ्याच दिवसापासून 2020 पासून चक्रा मारत आहोत. शिवरस्ता 33 फुटाचा आहे आणि ते 33 फुटाचा शिव शेतकऱ्यांना पूर्ण वाही केलेला आहे. आम्हाला जाण्या येण्यासाठी कुठंच काही ठेवलेलं नाही. त्याच्यानंतर असं गाडी रस्ता हे ते जायचं ट्रॅक्टर घेऊन जायचं म्हणलं की काट्या कुऱ्हाड्या घेऊन येतात, मारामारी झाले. त्याच्यानंतर गावात आम्हाला बोलून घेऊन देखील मारलेले आहेत. मोरतरवाडी गावामध्ये माझ्या वडिलाला मारले, ज्ञानोबा पिराजी तोगरेला मारले. त्याच्यानंतर आमच्या आईला जातीवाद शिवा केळे. आम्ही मागासवर्गीय असल्यापेक्षा मानसिक त्रास देते ते मांगाची हो इकडून जाऊ नका, कोळ्याची हो इकडून जाऊ नका, तुम्हाला रस्ता इकडून आहे का. संजय नामदेव येरनाळे पैशाच्या जोरावर आणि त्याच्या जोरावर त्याने धमकी देते माणसाला हे करून शिवीगाळ माणसे. हां, इथून आम्ही लेकरा बाळासहित शेतात राहतात साहेब. आमच्या वडिलांना मजुरी करून काबाड कष्ट करून 1 रुपया करून 1993ला शेती घेतली. तेव्हापासून आम्ही ह्या शेतीवरच अवलंबून आहे. मला जे शिक्षण झाले परंतु मला नोकरी नाही, काही नाही. मी शेतीत 24 तास शेतीतच राहतो आहे आणि प्रत्येक हप्त्यातून 4 वेळेस चक्रा मारतो आहे अहमदपूरला. ते प्रशासनाचे दखलच घेत नाहीत. तहसीलची माणसं येतो म्हणतात आणि येतच नाहीत साहेब. बरं, आज येतो म्हणून सांगितले होते का? हो, आज येतो म्हणाल ते, परंतु मी 2 वाजेकोणात अहमदपूरला गेलो होतो. जगताप साहेबाला फोन लावला, त्याच्यानंतर मंडळाधिकारी साहेबाला फोन लावला, तलाठी साहेबाला फोन लावला. त्याने म्हणले आम्ही मीटिंगमध्ये आहे, आम्ही येऊ शकत नाही. असे 4 वेळेस झाले साहेब. करायचं काय सांगा आता तुम्हीच. एकूणच परिस्थिती जर पाहिली तर या शेतकऱ्यांसोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख असा खेळ सुरू आहे. मागच्या 4 ते 5 वर्षापासून या शेतकऱ्यांची स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे या शेतकऱ्यांपुढे शेतीला जाण्याच्या रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नेमकं या प्रकरणाची दखल स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने घेतं, ही बातमी खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ज्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता नाही त्यांनी जास्तीत जास्त शेअर करून महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचविली पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुमच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या शेताला आजही रस्ता नाही आणि तुम्ही एकीकडे मारता गप्पा की ज्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला गेला आहे त्या अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवरती तात्काळ कार्यवाही करा. मग कुठे आहे कारवाई तुमची? तुमचे अधिकारीच या शेतकऱ्यांकडे 5 वर्षापासून येत नाहीत, तर मग त्या शेतकऱ्यावरती कार्यवाही कोण करणार आहे? मला या बातमीच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आणि मंत्र्यांना हेच सांगायचं आहे, प्रत्यक्षात तुमचे जोपर्यंत अधिकारी येऊन पंचनामा करून जाय मोक्यावरती येऊन जेव्हा पाहणार नाहीत तोपर्यंत अशा खेडेगावातल्या शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. मग तुम्ही अधिकाऱ्यांना कधी आदेश देणार आहेत की या अहमदपूर तालुक्यातील कुमठा गावातल्या शेतशिवारामध्ये जे शेतकरी आहेत, माझ्या बाजूला हे जगतवाड शेतकरी आहेत, त्याचे हे कुटुंबीय बसलेले आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला हे तोगरे नावाचे शेतकरी आहेत, ज्ञानोबा तोगरे असं त्यांचं नाव आहे. मागच्या 5 वर्षापासून तुमच्या कार्यालयाला त्यांनी चक्रा मारून चपला झिजवल्यात, मात्र अजूनही त्यांची दखल घेण्यात आली नाही. अखेर तुम्ही कधी यांची दखल घेणार आहात का? 2 वादी आणि प्रतिवादीमध्ये मारा लागल्याच्या नंतर एखाद्याचा मुर्दा पडल्यानंतर तुम्ही शेतामध्ये पोहोचणार आहेत का? मारामारी झाली, अनेकदा मारामाऱ्या सुद्धा झाल्यात अशी त्यांनी सांगितलं नाही. हो, अनेकदा मारामारी झाली साहेब. आमचे ट्रॅक्टर अडवले, आमच्या बायाचे सोने गेले, त्याच्यानंतर आमच्या लेकरा बाळासहित मारले साहेब आणि शिवीगाळ करतात. आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे, आदिवासी असल्यामुळे आम्हाला कुठलाच न्याय भेटा नाही आता साहेब. आम्ही आता प्रशासनाने दखल घेतली ठीक नसता आम्ही लेकरा बाळासहित आत्मदहन करणार साहेब. आता शेवटचा पर्याय आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमचे आई वडील मजुरी करून 1 रुपया करून शेती घेतली. आमच्या आईनं उन्हाताळात आमच्या आईने दुनियाच्या शेळ्या वळ्या एका धुऱ्याला 3 बाऱ्या जात होतो आम्ही. हो का तिथं एवढं करून आमच्या काय तर सोयऱ्यानं घेऊन दिल्याने इकडं आला आम्ही. हो का तर असले वाटला काय मरून पडलं रात्रच्या तर गाडी वाहन नाही न्याला. हो का इथून काय चिखलामध्ये काय उचलून नेत्यात होय वाहन? कसे नेतेले लेकरं आम्ही मरून पडल्यावर असं इथं? हाय का रस्ता आम्हाला इथून जायला? नाहीच की. हो का मग कसं काढावं इथं दिवस तुम्ही? आता तसेच काढावं लागले आणि कसे काढावं? आता पोटासाठी काढावं लागले. कुठं काय करावं आता? रोजगार होते का आम्हाला काय कुठं जाऊन? म्हणून इथंच करावं लागले. आता रातना दिवस इथंच काय खुटू करावं लागलं का? आता कामं होलात का धंदे होलात? वाटला उश्वास मावना झाला आता झाला त्या रस्त्याला. चिखलामध्ये तर चालायलाच येणार झाले. उगा इथंच अडकून बसावं लागले मरून बी गेलं तर.
असलं आहे आमच्या माग येऊ का इलाजच नाही येऊ का किती माणसं राहता इथं? इथं आम्ही दोघं तिघं हे लेकरं राहतात कवा राहतात कवा राहत नाही तर तेल मीठ आणावं लागलं का घरून बी जाऊन इथं कुठं दळून भरडून मिळते का रानामध्ये काय हा? मग आता ह्या बाळाची शाळा वगैरे शाळा नाही हो का आता कशाची शाळा आली आता आता अडाणी होऊन जाते लेकरं देखील हो का इथं रस्ता झाला तर माणूस जाऊन सरमुल्या सोडून येते कुठं तरी इथं रस्ता झाल्यावर कुठवर बी माणूस जाते सोडून येते या लेकरायला हा आणि माणूस बी मरून पडले तर आम्हाला इथून उचलून कोणी नेणार नाही हो का असलं वनस्थळात बसला या सरकारने नाही काढावं लागते बघा एवढी आता मारामारी झाली पोऱ्याचे सणग गेले पोत गेली ह्या पूरच्या झिंजा लुचल्या त्याच्या ट्रॅक्टर आडीव काय आडीव कसल्या बी वकट्या घाण शिव्या दे हा असलं करणं राहते का कुठं आणि एवढं उगं पायपिटी करून करून पोटाला खाय नावने तिथं रोज 1000 लेकरं होला तर उगं काही देखील बघणार नाही लोक बघावं लागेल का नाही काय तर उगं आमच्याकडं रोजचं लेकरू आहे बघा काम करणावने तिथं हं आणि तो का तिथवर भरू दिलं रस्ता आणि तिथून आता होऊ दिना झाल्यात हा असलं कुठं राहते का माय तर असं कुठं उगं काय गावामध्ये शेत मिळणार म्हणून इकडे येऊन बसलं तर इकडं असला उबळवारा हो का हा ही परिस्थिती आहे तोगरे आणि जगतवाड या 2 शेतकऱ्यांची. तालुक्याचं स्थानिक प्रशासन या शेतकऱ्यांची दखल घेईल का आणि यांना न्याय मिळवून देईल का हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.